स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आमची आज तयारी चालली आहे, इकडं फिरायला जायचं आहे आज. हा उघडाच फिरतोय अजून ह्याची अच्छा पण ह्याला शर्ट घालायचं आहे. तर आम्ही आज जत्रेला जात होतो, खूप लांबचं अंतर आहे, तर खूप टाईम जाईल तिकडे जायचंपर्यंत. इकडे इस्त्री बिस्त्री चालू आहे. शर्ट घातलेला आहे मस्त व्हाईटवाला. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. तर खूप मजा येणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तिकडं पालखी येणार आहे आणि दुकानाने खूप असतात भरपूर. तर मी तिकडे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आता. तर अजून खूप टाईम आहे, तर आपण निघालेला आहे. फक्त आता बाईकवरती बसून तेवढं जायचं बाकी आहे. किती किलोमीटर आहे इथून? हां 15 किलोमीटर आहे. आपल्या अनुजने मस्त पॅन्ट आणि शर्ट घातलेला आहे, चांगला वाटतोय. मी टी शर्ट आहे आणि जीन्स घातले. तर इथं पावडर बिवडर लावतायत, माझी झाली लावून. तर मी काय लावणार नाही, मला काय लावायची गरज सुद्धा नाही. मी घरातूनच आलेलो निघून, माझं फक्त हात मोडायचं ठरलेलं. आपले आजी आजोबा सांगतायत गाडीने थंडी लागेल, पण आपण काय स्वेटर नाही घेतलेले आहेत. आपल्या सारखी सांगते थंडी लागेल जॅकेट घालून जा. तिथे झुरला आलाय. चहा पिऊन घेत आहेत. आपण काय पिणार नाही, आपण अगोदरच पिऊन घेतलेली 5 वाजता. चहाची चुस्की मारतायत. हा नाही ह्याला चणे शेंगदाणे खातोय. गाडी तर मीच चालवणार आहे. सो आम्ही आता निघालेला आहे. हातात जॅकेट घालतोय, जॅकेट नाही पुढे चुकला परत शूज घालतायत आपले काका. आपण थोड्याच वेळात आता निघूया. आपण वरती जाऊ गाडीजवळ. बघा मी त्या गाडीची चावी ठेवली. आम्ही आता निघालेला आहे आणि चावी किती गाडी चावी विसरलोय. पण घे ही काय ते काय माझं हे एअरफोन. गाडी चावी एअरफोन विसरली ते बघ घेतलेली आम्ही आता. चावी घेतली. आता इयरफोन घ्यायचेत. आम्ही आता निघालोय, आता गाडी काढतोय आम्ही. आता पिशव्यांनी लावलेली आहे गाडीला. काय भाजी आहे नाही त्याच्यात, त्यांच्या बहिणीला द्यायचे. गाडीचे हेडलाईट तर पेटवा. आणि ती गाडी आहे मागच्या नमानाला बघ. सो आता आम्ही निघालेला आहे आणि तुम्हाला आमच्या गाडीची हेडलाईट माहितीच असेल किती कमजोर आहे ती, किंवा पॉवर ठरत नाही. पण आज तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असं आम्ही नमानासाठी गेलेलो आणि हेडलाईटला पॉवर एवढी नव्हती. आणि आता पण तीच हेडलाईट पॉवर पण एवढी नाही आहे. आणि आम्हाला 15 किलोमीटरचा प्रवास नंतर गाठायचा आहे. तर सो आपण न वेळ घालवता आपण आता पटापट जाऊया. तो तुम्हाला सांगतो आमच्या गाडी रस्त्याची एवढी कंडिशन बेकार आहे ना, म्हणजे बाईक चालायला पण म्हणजे वाटली सगळं वर आले. तो तिकडे जाऊन आता खूप मजा येणार आहे. जाऊया, खूप मजा येणार आहे. सो आम्ही थोडा सूप प्यायला थांबलेला आहे आणि सूप पिऊन झाल्यावर आपण तिकडे जायला निघू. सो आम्ही आता निघालेला आहे. या दिवसांचं मुख्य प्रवेशाला आगमन झालेलं आहे आणि त्या दिवसांचे भाविक सगळ्या जनसमुदायाला आपल्या देवतेचं दर्शन घेऊन त्यांचं स्वागत करीत आहे. शुभशंकर देवस्थान वैशिष्ट्य मालघर या देवतेचं या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व उपस्थित जनसमुदायाला अशा पद्धतीने दर्शन घेऊन या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात तर ही
घरी जाऊया. झोप सुद्धा आली डोळ्यावर आणि आपण आता निघायची तयारी करतोय. थंडी एवढी होती ना की आम्ही शेकोटी जवळ बसलेलो नमन बघायला. तर आपले काका आता गाडी काढत आहेत. तर सांगतो तुला आणि थंडी एवढी पडली ना तर लायब्ररीमध्ये माझे पूर्ण दात घालत आहे आणि खूप थंडी वाजते. आणि मी आता 3:30 झाले रात्रीचे, सकाळच झाली आता. आणि गाडी तर फायनली आम्ही आता आलेलो आहे घरी. त्याला थंडी लागली आणि हा सोडायला सांगतोय. तर खूप थंडी लागली, हातपाय पूर्ण सुन झाले. तर आता मी 3 तास झोपेन आणि मग उठेन 8 वाजेपर्यंत तरी उठेन नक्की. तर आता हे सकाळचे पहाटेचे कोंबडे पण आरवायला लागलेत. आता मस्त जाऊन झोपणार आणि मग मोबाईल चार्ज करायला लागेल आता. आणि मग तुम्हाला आता सकाळीच भेटतो. सकाळ झालेत आता, तर 3 तासानंतर भेटतो तुम्हाला. तर मी आताच उठलो आहे, तोंडाने धुतलं आहे आणि 3 तास झोपलो. आणि तुम्हाला लिटरली सांगतो एवढी गर्दी होती ना काल की चालायला पण जमत नव्हती ते गर्दीतून. आणि मोजून 4 पालख्या होत्या तिकडे. तर खूप मजा आली आणि नमन पण खूप बाहेरचं होतं, चांगलं होतं. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो थँक्स फॉर वॉच टाईम. सो तर तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.